आई आहे त्या आईवरचं थोडं तरी प्रेम आपलं कमी झालं असेल तर हे गाणं माझं ऐकावं अशी विनंती आहे. ज्यांना आई आहे त्यांनी तर आवर्जून ऐका, कारण का आईचं नातं असं आहे की एका लेकराला विचारलं, लहान मुलाला, बघा आपल्या आयुष्यातली आई के विद्वान्या बाळाची त्या आई वाचून वाट बळते, के विद्वान्या बाळाची आई वाचून वाट बळते, के विद्वान्या बाळाची त्या आई वाचून वाट बळते, पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. जिस्म होता है मगर जिस्म पर जान नहीं होती, जिस्म होता है मगर जिस्म पर जान नहीं होती, अरे उस बच्चे को कौन गले लगाए जिसकी मां नहीं होती, जिसकी मां नहीं होती. एखाद्या आईचं लेकरू गुंड जरी असेल, मवाली जरी असेल, तरी त्या आईला अपूर्व असतं. कारण बेटा अगर गुंडा हो या मवाली पर माँ तो अपने आंचल में छुपा देती है, बेटा अगर गुंडा हो या मवाली पर माँ तो अपने आंचल में छुपा देती है, अरे माँ तो भिखारी हो या हो तवायफ पर माँ तो माँ होती है, माँ तो माँ होती है, माँ तो माँ होती है, माँ तो माँ होती. आणि ते बिगर आई बाबाचं लेकरू त्या आईला आवाज येत, अगं चुकलं तुझं बाई माझी आई ग, माझी आई ग, हे माझी आई ग, हे माझी आई ग, माझी आई ग. अगं चुकलं तुझं बाई रडत धाई धाई ग, अगं रडत धाई धाई ग, अगं चुकलं तुझं बाई रडत धाई धाई ग, हे रडत धाई धाई ग, ये ना माझे आई 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 ग,
माझे आई ग माझे आई ग माझे आई ग माझे आई ग आई असं एक दैवत आहे. अगं किती ग माझं हाल झालं सांगू मी कोणाला सांगू मी कोणाला सांगू मी कोणाला किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला अगं सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला पडलो मी किती ग माझं हाल झालं सांगू मी कोणाला मग सावली निघून गेली पडलो मी उन्हाला मग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग हे निघून गेली गाई गई नमाज आई ग हे नमाज आई ग हे नमाज आई पोटी वागविला माझी आई ग 9 मासाचा गोळा तू ग पोटी वागविला आणि हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला नेत्राचा दिवा केला नेत्राचा दिवा केला 9 मासाचा गोळा तू ग पोटी वागविला मग हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला मग आई विना माया आई विना माया साऱ्या जगामध्ये आई ग विश्वामध्ये नाही ग आई ग ये नमाज आई ग ये लेकरावर माया आईची आहे कारण आई डोक्यावर हात फिरवती तोंडावर हात फिरवती बाळा का जेवलास का काय खाल्लंस का आज का सुटलास आई विचारती बाप काय करतो रागराग करतो हाणतो मारतो शिव्या देतो जगाला वाटतं की आईची माया दिसत असती बाप रागराग करतो चिडतो हाणतो मारतो शिव्या देतो म्हणून मी सांगतो काय सांगतो मी लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माफ असतो लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माफ असतो आणि कुटुंबात फक्त एकाचा धाप असतो पण संकट पडता आपल्या बाळावरी पाठीशी उभा राहणारा तो फक्त बाप असतो फक्त बाप असतो अगं एकदाच ये गाई तुझ्या बाळासाठी तरसून गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी तुझं रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी तुझं रूप पाहण्यासाठी एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी तरसून गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी मग चंदन तो बाळा चंदन तो बाळा तुझ्या अंतरात राही ग अंतरात राही ग ये नमाज आई ग ये नमाज आई ग ये नमाज आई ग ये
ग